तुम्हाला पण अशा शिंका येत आहेत का? वारंवार त्रास होतोय का? नाकातून पाणी गळती होते का? तर याला आपण ॲलर्जिक रायनायटिस असं म्हणू शकतो. तर ॲलर्जिक रायनायटिसबद्दल आपण पूर्णपणे माहिती, त्यावरील होमिओपॅथिक उपचार आणि त्यावर काय काळजी घ्यायला पाहिजे हे आपण आज पाहणार आहोत. तर चला, तर मी डॉक्टर सारिका. तर ॲलर्जिक रायनायटिस म्हणजे काय? तर आपल्या म्युकस मेम्ब्रेन जे असतं नाकामधील, त्याची हायपर सेन्सिटिव्हिटी जर असेल तर त्याला आपण ॲलर्जिक रायनायटिस असं म्हणू शकतो. तर होतं काय? तर ॲलर्जिक म्हणजे ॲलर्जन्स असतात डिफरंट टाईपचे, बट हे ॲलर्जन्स ओळखायला सुरुवातीला खूप त्रास होतो. यामध्ये परमनंट क्युअर खूप डिफिकल्ट असतो, बट आपण काही सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट घेऊ शकतो. तर ॲलर्जिक रायनायटिसचे दोन प्रकार आहेत. सीझनल ॲलर्जी असते की सीझन वाईज, म्हणजे जर ऋतू चेंज झाला तर लगेच पेशंटला ॲलर्जी चालू होते किंवा सिम्पटम्स चालू होतात. त्यामध्ये मग स्नीजिंग असेल म्हणजे शिंका येणं असेल, वॉटरी डिस्चार्ज फ्रॉम द नोज असेल, नाकामध्ये खाज येणे, पण हे त्या पर्टिक्युलर सीझनला होऊ शकतं. काही पेशंटला पावसाळ्यामध्ये होतं तर काही पेशंटला हिवाळ्यामध्ये होतं. तर हे झालं सीझनल ॲलर्जिक रायनायटिस. तर सेकंड टाईप म्हटलं तर पेरेनियल ॲलर्जिक रायनायटिस असं आपण याला म्हणू शकतो. ही ॲलर्जी पूर्ण वर्षभर असू शकते, बट याच्यामध्ये जो डिस्चार्ज असतो तो खूप थिक असू शकतो. पोस्ट नेझल डिस्चार्ज असतो आणि नेझल ब्लॉकेज असतं, पेशंटला श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतो. तर हे झालं थ्रू आउट द इयर, म्हणजे पूर्ण वर्षभर पेशंटला हे सिम्पटम्स असतात. तर याचे कॉजेस आपण बघितले तर पोलन ग्रेन्स असतात, जे झाडांपासून असतील किंवा गवतापासून असतील किंवा विडीपासून असेल. हाऊस डस्ट असू शकतो, मग त्यामुळे झाडताना जो डस्ट असू शकतो किंवा काही पहिल्या कालावधीमध्ये लोक चुलीवरती स्वयंपाक करायचे तर त्या धुराची ॲलर्जी त्या पेशंटला असू शकते. ॲनिमल्स असतील, मग डॉग असेल किंवा मांजर असेल, वूड डस्ट असेल किंवा जे लोक फर्निचरचं वगैरे काम करतात त्यांना सुद्धा ॲलर्जी होऊ शकते. किंवा पिठाचे जे ग्रेन्स असतील किंवा पोलन ग्रेन्स जर नाकात गेले तरी सुद्धा पेशंटला ॲलर्जी होऊ शकते. तर हे झाले त्याचे कॉजेस. तर यावर आपण काय ट्रीटमेंट घेऊ शकतो? तर होमिओपॅथीमध्ये अशा खूप साऱ्या सिम्प्टोमॅटिक मेडिसिन्स आहेत, बट मी आज तुम्हाला काही मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन्स सांगणार आहे, जेणेकरून ॲलर्जिक रायनायटिस जे आहे तो बऱ्यापैकी कमी होऊ शकतो. बट आपल्याला स्टेप वाईज ट्रीटमेंट घ्यायची आहे. 1 महिना, 3 महिने, 6 महिने, जसे जसे आपले सिम्पटम कमी होत जातील तसं तसं आपल्याला मेडिसिन कमी घ्यायचं आहे. तर फर्स्ट मेडिसिन आहे सल्फर 6H. तर सल्फर 6CH आपल्याला 2 थेंब मॉर्निंगला घ्यायचं आहे. सेकंड मेडिसिन म्हटलं तर हिस्टामाइन 30, तर 2 थेंब आपल्याला 3 वेळा घ्यायचे आहेत. आणि थर्ड मेडिसिन म्हटलं तर डल्कामारा 200, हे मेडिसिन आपल्याला 2 थेंब रात्री घ्यायचं आहे. तर हे मेडिसिन आपल्याला 1 महिना घ्यायचे, 2 महिने घ्यायचे किंवा 3 महिने घ्यायचे, म्हणजे पेशंटचं ड्युरेशन किती आहे सफरिंग त्यानुसार आपल्याला मेडिसिन घ्यायचं आहे. हळूहळू खूप छान रिझल्ट पेशंटला येऊन जातो. तर असेच तुम्हाला वेगवेगळे होमिओपॅथिक ट्रीटमेंट वेगवेगळ्या आजारांवर पाहायचे असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे सगळे नोटिफिकेशन मिळून जातील आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू सो मच.